हॅलो स्टुडंट्स, बघा आज आपण तुमचा न्यू चॅप्टर सुरू करणार आहे. दॅट इज द लाईफ प्रोसेसेस इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे असतात, सजीव जे असतात, त्यांच्यामध्ये कोणकोणत्या जीवन प्रक्रिया सुरू असतात त्यांना आपण लाईफ प्रोसेसेस असं म्हणतो. ते आपण पाहायचं आहे. बघा हे बघत बघतच मी तुम्हाला सांगणार आहे की तुमचा कोणता भाग हा नक्की काढून टाकलेला आहे. हे आपण शिकवत शिकवतच तुम्हाला सांगूया. बघा मग ह्याच्यामध्ये आपण ट्रान्सपोर्टेशन इन प्लांट बघणार आहे. म्हणजे प्लांटमध्ये ट्रान्सपोर्टेशन कसं होतं हे पाहणार आहोत. त्याचबरोबर एक्सक्रीशन कोणामधलं पाहणार आहोत, तर प्लांट्स आहेत, ॲनिमल्स आहेत, ह्युमन्स आहेत, यांच्यामधलं आपण एक्सक्रीशन पाहणार आहोत. कोऑर्डिनेशन हा एक पॉईंट आहे जे प्लांट आणि ह्युमन्समधला आपण पाहणार आहोत. आता याच्यामधला कोणता भाग नक्की काढून टाकलेला आहे मी तुम्हाला बघतच सांगते. 165 जे पान नंबर आहे, तुम्हीही पुन्हा बघायचा आहे. तो भाग काढून टाकलेला आहे का? बघा यातला कोणताही भाग काढलेला नाही आता 165 पर्यंत. तिथेपर्यंत आपण कंटिन्युअसली आता बघत जायचं आहे. बघा मग काय सांगितलेलं आहे त्यांनी पहिल्यांदा. We have studied how digested food or oxygen inhaled by lungs is transported to the every cell or of the human body. The farmer also tries to transport the water from the wells and dams through a main channel to the every plant. The food absorbed by the digestive system is converted into energy. This energy and oxygen are both transported via blood throughout the body. बघा काय सांगितलेलं आहे की वी हॅव स्टडीड हाऊ डायजेस्टेड फूड. आपण हे पाहिलेलं आहे की जे फूड डायजेस्ट केलं गेलेलं आहे, जो ऑक्सिजन घेतला गेलेला आहे, हा बाय द लंग्समुळे हा ट्रान्सपोर्टेड होतो प्रत्येक सेलला. आपल्या शरीरातल्या प्रत्येक सेलला हा ट्रान्सपोर्टेड होतो. द फार्मर ऑल्सो ट्रायज टू ट्रान्सपोर्ट द वॉटर. जसं शेतकरी जो आहे हा ट्राय करत असतो की पाणी जे आहे विहिरीतलं किंवा डॅममधलं हे मेन चॅनेलने सगळ्या प्लांट्सला पोचलं पाहिजे. त्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये डायजेस्ट केलं गेलेलं फूड आणि लंग्सद्वारे घेतलेला ऑक्सिजन हा प्रत्येक पेशीपर्यंत पोचला गेला पाहिजे. द फूड ॲब्झॉर्ब्ड बाय द डायजेस्टिव्ह सिस्टीम. जे अन्न आपण घेतो त्या अन्नाची अन्न जे आहे ते काय होत आहे, कन्वर्ट होत आहे. कशामध्ये? एनर्जीमध्ये. धिस एनर्जी अँड ऑक्सिजन आर बोथ ट्रान्सपोर्टेड व्हाया ब्लड थ्रू आउट बॉडी. आणि ही जी एनर्जी आहे आणि हा जो ऑक्सिजन आहे हा ट्रान्सपोर्ट होतो आपल्या बॉडीला कुठल्या मार्गाने? व्हाया ब्लड रक्ताच्या मार्गाने हा ट्रान्सपोर्ट होत आहे. आपल्या शरीरात प्रत्येक ठिकाणी रक्त आहे, त्याच्यामुळे तो रक्ताद्वारे प्रत्येक ठिकाणी जाऊन पोहोचू शकतो. ठीक आहे. मग पुढे बघा. आता जो पहिला मुद्दा आहे आपल्याला हा ट्रान्सपोर्टेशन बघायचा आहे. बाय द प्रोसेस ऑफ ट्रान्सपोर्टेशन अ सबस्टन्स आयदर सिंथेसाइज्ड ऑर ॲब्झॉर्ब्ड इन द पार्ट ऑफ द बॉडी रिचेस अनादर. ही जी प्रोसेस असते ट्रान्सपोर्टेशनची, काय होतं, जो सबस्टन्स असतो त्यामध्ये सिंथेसाइज होतो आणि किंवा ॲब्झॉर्ब होतो एका ठिकाणी आणि तो दुसऱ्या ठिकाणी पोहोचवला जातो. साधं सिंपल मिनिंग आहे याचं. आता ट्रान्सपोर्टेशन इन प्लांट. आता व्हाय डू वी eat fruits and vegetables? Do the plant also need minerals like we do? बघा काय विचारलेलं आहे की आपण जसे फ्रूट आणि व्हेजिटेबल्स खातो तसंच वनस्पतींना सुद्धा मिनरल्सची, खनिजे जे असतात त्यांची गरज आहे का? आपल्याला फ्रूट आणि व्हेजिटेबलमधून मिनरल्स मिळतात, विटॅमिन्स मिळतात.
त्याचप्रमाणे प्लांटला गरज असते का मिनरलची? ऑफकोर्स प्लांट अल्सो नीड द मिनरल्स. सेकंड क्वेश्चन आहे, फ्रॉम वेअर डू द प्लांट गेट इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस अदर दॅन द कार्बन डायऑक्साईड अँड ऑक्सिजन. बघा काय विचारलेलं आहे. मग हा प्रश्न येतोय की प्लांट जे आहेत हे इनऑर्गॅनिक सबस्टन्स जे आहेत हे कुठून मिळवतात? कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन सोबत किंवा सोडून दुसरे जे असतात हे प्लांट कुठून मिळवतात सबस्टन्सेस? तर ह्याचं उत्तर बघा आहे सॉईलमधून. कारण सॉईलमध्ये जे असतात ते इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस असतात मोठ्या प्रमाणात. आणि काय होतं, ह्या सॉईल रूटच्या द्वारे वनस्पती ज्या आहेत हे इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस मिळवत असतात. बघा, मोस्ट ॲनिमल्स मूव्ह फ्रॉम प्लेस टू place but plant do not. There are many dead cell in the plant body. They need less energy as compared to animal. बघा काय सांगितलेलं आहे, मोस्ट ऑफ द सेल ज्या असतात ह्या काय करतात, मोस्ट ऑफ द ॲनिमल जे असतात ते एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसवर जातात, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. पण काय सांगितलेलं आहे, प्लांट ज्या आहेत ह्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात नाहीत. प्लांट बॉडीमध्ये डेड सेलचं प्रमाण जास्त असतं. दे नीड लेस एनर्जी ॲज कम्पेअर्ड टू ॲनिमल्स. त्यांना ॲनिमलच्या तुलनेत, प्राण्यांच्या तुलनेत कमी एनर्जी लागते. प्लांट नीड इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस. वनस्पतींना इनऑर्गॅनिक सबस्टन्सेसची गरज असते. उदाहरणार्थ नायट्रोजन, फॉस्फरस, मॅग्नेशियम, मॅंगनीज, सोडियम ॲटसेट्रा. सॉईल इज द नियरेस्ट अँड रिचेस्ट सोर्स ऑफ दिस सबस्टन्सेस. आणि सॉईल जो आहे हा नियरेस्ट अँड रिचेस्ट सोर्स आहे या सगळ्या सबस्टन्सेसचा. रूट ऑफ द प्लांट ॲब्झॉर्ब धिस सबस्टन्सेस फ्रॉम द सॉईल अँड ट्रान्सपोर्ट देम. वनस्पतींचे जे रूट असतात, मुळं जे असतात ते ॲब्झॉर्ब करतात या सबस्टन्सेसला ज्या सॉईलमध्ये आहेत आणि ते ट्रान्सपोर्ट करतात. देअर आर स्पेसिफिक टाईप ऑफ टिश्यूज टू परफॉर्म धिस फंक्शन. आणि याच्यासाठी स्पेसिफिक टिश्यूज असतात जे यासाठी काम करत असतात, जर झायलेम अँड फ्लोएम. बघा आता हे दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत. कंडक्टिंग टिश्यूज आहेत झायलेम एक आहे आणि त्याचसोबत फ्लोएम एक आहे. झायलेम जो आहे कंडक्ट द वॉटर, इथं लिहून घ्यायचं आहे कंडक्ट द वॉटर. अँड फ्लोएम जो आहे कंडक्ट द फूड याचं काम करत असतो. आणि हे दोन्ही जे आहेत हे कसले टिश्यूज आहेत? कंडक्टिंग टिश्यूज. कंडक्टिंग टिश्यूज लक्षात ठेवायचा आहे. हा जो झायलेम आहे आणि फ्लोएम हे दोन टिश्यू आहेत. झायलेम आहे ते ट्रान्सपोर्ट करण्याचं काम करतं, वॉटर ट्रान्सपोर्टेशनचं काम करतं किंवा कंडक्शन ऑफ द वॉटर असं म्हटलं तरी चालेल. आणि फ्लोएमचं फंक्शन आहे कंडक्शन ऑफ द फूड. आणि दोन्ही जे आहेत हे कंडक्टिंग टिश्यूज असे आहेत. ठीक आहे, पुढे बघा. इथे सांगितलंय द झायलेम कंडक्ट द वॉटर वेअर ॲज द फ्लोएम कंडक्ट द फूड. ऑल पार्ट ऑफ द प्लांट आर कनेक्टेड विथ दिस कंडक्टिंग टिश्यूज. आणि प्लांटचे जे काही सगळे पार्ट असतात ते या दोन कंडक्टिंग टिश्यूजशी कनेक्टेड असतात. आता ट्रान्सपोर्टेशन ऑफ वॉटर इन प्लांट हा एक भाग आहे. त्याच्यामध्ये रूट प्रेशर आहे. बघा रूट प्रेशरमध्ये आता आपल्याला त्यांनी एक एक्झाम्पल किंवा असा एक एक्सपेरिमेंट दिला आहे. टेक अ स्मॉल प्लांट लाईक बाल्सम ऑर द ट्युबरोज with its root intact, wash and clean its root as shown in the figure. Keep it in the water containing a stain like saffronine or the eosin. Observe the stem and the veins of the leaves after 2 to 3 hours. बघा काय सांगितलेलं आहे, बाल्सम किंवा ट्युबरोज जे रूट सहित घ्यायचे आहेत ही प्लांट्स, वॉश करायचे आहेत, त्यांचे रूट क्लीन करायचे आहेत. त्यानंतर काय करायचं आहे, त्यांना वॉटर कंटेनिंग एका वॉटरमध्ये आपण ते स्टेन किंवा सॅप्रोनिन किंवा इओसिन असतील ही स्टेन टाकायची आहेत आणि त्यामध्ये ठेवून द्यायचे आहेत. थोड्या वेळाने इथं आपल्याला डायग्राममध्ये दाखवले तसं त्या सॅफ्रोनिन किंवा इओसिनचा रंग जो आहे ह्या पानांमध्ये किंवा ह्या पार्ट्समध्ये प्लांटच्या दिसून येईल. असं का झालं तर झायलेम ट्रान्सपोर्ट करत असतो वॉटरला, त्याच्यामुळे ते पाण्याचा जो रंग आहे तो सुद्धा त्या वॉटर बरोबर ट्रान्सपोर्ट झालेला आहे. ओके, आता ही डायग्राम मी तुम्हाला लेक्चरच्या वेळेस सांगितलेले की तुम्ही ही नोटबुकमध्ये तुमच्या ड्रॉ करा.
आणि एक छोटासा खाली भाग दिलेला आहे बघा, रूट सेल आर कॉन्टॅक्ट विथ द वॉटर अँड मिनरल इन द सॉईल. रूट सेलचा एक सतत कॉन्टॅक्ट येत असतो वॉटर आणि मिनरल सोबत जे सॉईलमध्ये असतात. वॉटर अँड मिनरल इंटर द सेल ऑन द रूट सरफेस ड्यू टू द डिफरन्सेस इन कॉन्सन्ट्रेशन. बघा, वॉटर आणि मिनरल इंटर होतात सेलमध्ये. कशामुळे? डिफरन्सेस होतात कॉन्सन्ट्रेशनमध्ये, त्याच्यामुळे काय होतात ते इंटर होतात. ॲज अ रिझल्ट धिस सेल बिकम टर्जिड. काय झालं त्याच्यामुळे ह्या सेल टर्जिड झाल्या. धिस टर्जिड फुगल्या. धिस टर्जिड सेल एक्झर्ट प्रेशर ऑन द ॲडजेसंट सेल. आणि ह्या ज्या टर्जिड सेल आहेत त्या प्रेशर ॲडजेसंट सेल, शेजारच्या ज्या सेल असतील त्यांच्यावर प्रेशर क्रिएट करतायत. या प्रेशरला आपण रूट प्रेशर असं म्हणतोय. अंडर द इफेक्ट ऑफ द प्रेशर वॉटर अँड मिनरल रिचेस द झायलेम ऑफ रूट अँड रिड्यूस द डिफरन्सेस इन द कॉन्सन्ट्रेशन. दे आर कंटिन्युअसली पुश फॉरवर्ड. बघा काय सांगितलेलं आहे, या प्रेशरमुळे, या प्रेशरच्या इफेक्टमुळे वॉटर आणि मिनरल काय होतंय, रीच होतंय झायलेम ऑफ द रूट आणि रिड्यूस होतंय. डिफरन्सेस इन कॉन्सन्ट्रेशन जो आहे हा सतत रिड्यूस कमी होत आहे. ॲज अ रिझल्ट ऑफ दिस कंटिन्युअस मुवमेंट अ वॉटर कॉलम इज अ फॉर्म्ड. आणि ही मुवमेंट कंटिन्युअसली होत असल्यामुळे एक वॉटर कॉलम फॉर्म होत आहे. विच इज कंटिन्युअसली पुश अहेड. हा कंटिन्युअसली वर ढकलला जात आहे. This pressure is sufficient to lift the water up in the shrub, small plant and the small trees. आता बघा थोडक्यात हेच आपण इकडे पाहूया. असं समजा हे रूट्स आहेत. कन्सिडर करा सपोज इथे खाली सॉइलमध्ये जे आहे ते वॉटर आहे, इथे रूट सेल आहे. ठीक आहे, इथलं जे कॉन्सन्ट्रेशन आहे हे लो आहे वॉटरचं, आणि इथं जे कॉन्सन्ट्रेशन असणार आहे सॉइलमध्ये, ही सॉइल आहे समजायचं, आणि त्याच्यामध्ये वॉटर आहे ते हाय आहे. मग बघा, वॉटर हाय कॉन्सन्ट्रेशनकडून लो कॉन्सन्ट्रेशनमध्ये जाणार आहे, म्हणजे ते हाय कॉन्सन्ट्रेशनकडून ते लो कॉन्सन्ट्रेशनकडे गेलं. ही जी सेल असणार आहे, आता ही सेल मी इथे काढते, ही अतिशय अशी ही एक सेल होती जी इथे दाखवलेली आहे, जिचं कॉन्सन्ट्रेशन कसं होतं, लो कॉन्सन्ट्रेशन होतं. तिच्यामध्ये सॉइलमधून वॉटर गेलेला आहे आणि ती टर्जिड झालेली आहे, ती फुगलेली आहे. ठीक आहे, आता हिचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते काय झालेलं आहे, हाय झालेलं आहे. ठीक आहे, आता हिच्या शेजारी ही एक सेल असेल. ठीक आहे, ह्या अशा सेल एकमेकांशेजारी असणार आहेत. ही शेजारच्या सेलवर हिचं कॉन्सन्ट्रेशन हाय झाल्यामुळे प्रेशर क्रिएट झालं. हिचं कॉन्सन्ट्रेशन ऑलरेडी लो होतं, मग पुन्हा हाय कॉन्सन्ट्रेशनकडून लो कॉन्सन्ट्रेशनकडे वॉटर गेलं आणि पुन्हा ही काय झालेली आहे, टर्जिड झालेली आहे. पुन्हा हिच्या शेजारची सेल असणार आहे, हिचं कॉन्सन्ट्रेशन लो असणार आहे. इथल्या टर्जिडिटीमुळे या ॲडजेसंट सेलवर प्रेशर क्रिएट झालेला आहे आणि त्यामुळे पुन्हा काय झालेलं आहे, वॉटर हाय कॉन्सन्ट्रेशनकडून लो कॉन्सन्ट्रेशनकडे गेलेला आहे. असंच अगदी हे वॉटर पुश अहेड होत राहणार आहे, पुढे पुढे जात राहणार आहे. समजलं सगळ्यांना? हाच एक छोटासा भाग ह्या एवढ्या पॅरामध्ये तुम्हाला सांगितलेला आहे. आणि हा जो रूट प्रेशर हे रूट प्रेशर जे आहे हे फक्त श्रब्समध्ये, स्मॉल प्लांट्समध्ये आणि स्मॉल ट्रीजमध्ये पाहायला मिळतं. एकदम जे मोठे वृक्ष असतात त्यांच्यामध्ये हे पाहायला मिळत नाही. पुढच्या भागात आपण ट्रान्सपिरेशन पूल बघणार आहे. आजच्या भागात जर कोणाला काहीही शंका असेल तर मला नक्की विचारा. थँक्यू.